मंडळी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातही काही भागात आज पावसाची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। देशातील काही भागात थंडीची लाट पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काही भागात पावसानं हजेरी लावलेली आहे। भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। IMDच्या अंदाजानुसार वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे। IMDने दिलेल्या ताज्या माहितीनुसार देशात 18 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे। काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंदीगड, लडाखमध्ये 18 ते 22 या काळात पाऊस पडण्याची शक्यता IMDने वर्तवली आहे।